जय सियाराम. आज गुरुवारचं माझं महालक्ष्मीचं उद्यापन आणि त्यानंतर माऊलींचं 3 दिवसाचं मी पारायण केलेलं होतं. तर आज पारायणाचा शेवटचा दिवस. तर एकदा कशी तयारी केली ती तुमच्याशी मी शेअर करते, कारण तयारी करताना काही आज मी शूट केलं नाही. तर सगळं काही सुट्टी होते त्यामुळे अगदी वेळ देऊन सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला. इथं माऊलींना देखील छान हार स्वतःच्या हाताने बनवलेला. जेव्हा ह्या गोष्टी आपण स्वतः करतो ना तेव्हा खूप आनंद भेटतो आणि मला देखील आज तसाच काहीसा आनंद होत होता. तर डेकोरेशन अगदी छान झाले. तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळी आले, मग नंतर आम्ही आरती वगैरे घेतली आणि उद्यापन म्हटल्यानंतर मग सुहासनी घरी आल्या होत्या. तर छान त्यांनी देवीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. त्यानंतर मी देखील त्यांना हळदी कुंकू लावून छान त्यांचा आशीर्वाद घेतला. जेवणामध्ये आज देवीला नैवेद्यामध्ये बनवलं होतं हरभऱ्याचे शाक, जिरा राईस, कांद्याचे भजे, श्रीखंड, पुरी, कुरडई असा बेत केलेला होता. देवीला व माऊलींना असं छान नैवेद्य दाखवला आणि मग तोच नैवेद्य मी स्वराजला प्रसाद म्हणून खायला दिला आणि आमचा स्वयंपाक चाललेला होता. तर त्याचे